नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मला वाटतं आपली 5वी कविता संपलेली होती आणि मी तुम्हाला स्वाध्याय हेही स्पष्ट करून सांगत होते. होमवर्कला तुम्ही काय काय करायचं आहे हेही तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता नक्कीच तुम्ही तयारीतच बसला असाल वही आणि पेन घेऊन की आपले पुढची प्रश्न उत्तर आपल्याला लिहायची आहेत म्हणून. पण प्रामाणिकपणे ते लिहून घ्या, कारण नंतर परत खूप गडबड होऊन जाईल की आणि तुमच्याजवळ मग काम खूप असं साठून राहिलं की त्याचा ताण तुमच्या मनावरती येईल. त्यापेक्षा आत्ता मी तुम्हाला जे डिक्टेट करते ते लिहून घेतलं तर मला वाटतं फार बरं होईल. कारण बऱ्याचशा वेळेला मी तर आता प्रत्यक्षात तर काही पाहू शकत नाही आहे की तुम्ही लिहिताय की नाही, पण हा विश्वास आहे तुमच्यावरती की नक्कीच तुम्ही लिहित असणार आहात. तर आपण आपल्या पुढच्या स्वाध्यायाकडे वळूया. की मी तुम्हाला म्हटलं होतं की या आधीचा जो प्रश्न तिसरा आहे की शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तर माना उंचावलेले हात, कलम केलेले हात, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात, हे जे शब्दसमूह आहेत त्यांचा तुम्हाला जसा जमेल तसा अर्थ तुम्ही स्वतः लिहायचा आहे. त्यानंतर आपण काव्य सौंदर्य पाहिलं. ओळींचं रसग्रहण मी तुम्हाला म्हटलं होतं की रसग्रहण आपल्याला नाही आहे, पण त्या अनुषंगानं तुम्ही कवितेचा अर्थ लिहू शकता. रसग्रहण म्हटलं तर या 3 गोष्टी किंवा हे जे 3 मुद्दे मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत ना, की आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य, या 3 गोष्टी लिहिणं त्याच्यामध्ये आवश्यक असतं. आणि अर्थ लिहा म्हटल्यानंतर तुम्हाला फक्त प्रस्तावना, कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे कवितेत काय दिलेलं आहे तो थोडक्यामध्ये आशय, आणि त्यानंतर तुम्हाला समजलेला तुमच्या भाषेमध्ये तुम्ही तो अर्थ लिहू शकता. तुमच्या भाषेमध्ये म्हणजे बोली भाषेमध्ये नव्हे. लिखाण मी तुम्हाला आधीही सांगते की आपली बोलण्याची भाषा आणि लिखाणाची भाषा फार वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रयत्न केलेत तर नक्कीच तुमचं लिखाण सुधारणार आहे. तर आपण पुढचा प्रश्न क्रमांक 4 काव्य सौंदर्यामधला प्रश्न आ हा आपण अभ्यासणार आहोत. तो लिहून देणार आहे, मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे. सांगायला सुरुवात करू. ओके. प्रश्न आहे, दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. प्रश्न लिहिला. पुन्हा एकदा प्रश्न सांगते. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. खालच्या ओळीला उत्तर लिहायचंय. सुरुवात आपण कशाने करणार आहोत? प्रस्तावनेने. कवी नारायण सुर्वे यांनी
कवी नारायण सुर्वे यांनी दोन दिवस या कवितेमध्ये कामगारांचे कष्टमय जीवन किती दुःख व व्यथांनी भरलेले असते. त्याचे वास्तव व विदारक चित्र व्यथांनी प्रत्ययकारी शब्दात रेखाटले आहे. प्रस्तुत कविता ऐसा गामी ब्रह्म या कविता संग्रहातून घेतली आहे. आता खालच्या ओळीला उत्तर लिहायला सुरुवात करायची. कामगाराच्या भूमिकेतून कवी म्हणतात मी कधी
मी कधी स्वार्थीपणाने वागलो नाही. मी कधी स्वार्थीपणाने वागलो नाही. दुःख झेलत असतानाही दुःख झेलत असतानाही मी जगमय झालो. दुःख झेलत असतानाही मी जगमय झालो. अनुभवाच्या शाळेत मी शिकलो. अनुभवाच्या शाळेत मी शिकलो. दुःखाने पिचलो नाही. दुःखाने पिचलो नाही. पुन्हा ठामपणे दुःखाने पिचलो नाही. पुन्हा ठामपणे उभा राहिलो. पुन्हा ठामपणे उभा राहिलो. दुःखाने दबून न जाता दुःखाने दबून न जाता दुःखाने दबून न जाता त्याचा मुकाबला करावा. दुःखाने दबून न जाता त्याचा मुकाबला करावा. दुःख पचवावे. दुःख पचवावे. दुःख पचवावे व पुन्हा आपले जीवन मानाने जगावे. मानाने जगावे असे दुःख पेलावे. असे दुःख पेलावे. या संकल्पनेतून कवींना
सुचवायचे आहे या संकल्पनेतून कवींना सुचवायचे आहे. पुन्हा जगावे, पुन्हा जगावे या शब्दांतून आशावाद व्यक्त होतो. या शब्दांतून आशावाद व्यक्त होतो. दुःखावर विजय मिळवावा, दुःखावर विजय मिळवावा हा निर्धार त्यातून दिसून येतो. हा निर्धार त्यातून दिसून येतो. आता प्रश्न पुढचा ई. पुढचा प्रश्न ई. कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी, कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. खालच्या ओळीला प्रस्तावना, उत्तरामध्ये प्रस्तुत प्रश्न 2 दिवस, प्रस्तुत प्रश्न 2 दिवस या कवितेतील असून 2 दिवस या कवितेतील असून कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या कष्टमय जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. कष्टमय जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. ही कविता ऐसा गामी ब्रह्म
ही कविता ऐसा गामी ब्रह्म या कविता संग्रहातून घेतली आहे. या कविता संग्रहातून घेतली आहे. खालच्या ओळीला उत्तर लिहायला घ्यायचं. कष्टकऱ्यांच्या जीवनातील, पॅराग्राफ पाडून लिहायचं उत्तर. कष्टकऱ्यांच्या जीवनातील व्यथा मांडताना, कष्टकऱ्यांच्या जीवनातील व्यथा मांडताना कवी म्हणतात, कष्टकऱ्यांच्या जीवनातील व्यथा मांडताना कवी म्हणतात, आयुष्य अवघ्या 4 दिवसांचे आहे. आयुष्य अवघ्या 4 दिवसांचे आहे. अवघ्या 4 दिवसांचे आहे. त्यातील 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. त्यातील 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. व 2 दिवस दुःख झेलण्यात गेले. 2 दिवस दुःख झेलण्यात गेले. झेलण्यात. दोन दिवस दुःख झेलण्यात गेले. आयुष्यात सुखाचे क्षण आले नाहीत. आयुष्यात सुखाचे क्षण आले नाहीत. असे नाही. आयुष्यात सुखाचे क्षण आले नाहीत असे नाही. पण हे सुख अगदी कमीच उपभोगले. अगदी कमीच उपभोगले.
बाकी सर्व आयुष्य पण बाकी सर्व आयुष्य बाकी सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच बरबाद झाले. बाकी सगळे आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच बरबाद झाले. खूप कष्ट उपसले. खूप कष्ट उपसले. दारिद्र्याकडे खूप कष्ट उपसले. दारिद्र्याकडे आयुष्य गहाण पडले. दारिद्र्याकडे आयुष्य गहाण पडले. कष्टकऱ्यांचे हात हेच त्यांचे सर्वस्व असते. हेच त्यांचे सर्वस्व असते. कष्टकऱ्यांचे हात हेच त्यांचे सर्वस्व असते. कधी या कर्तृत्ववान हातांनी अभिमानास्पद कामगिरी केली. कर्तृत्ववान हातांनी अभिमानास्पद कामगिरी केली. अभिमानास्पद कामगिरी केली. तर कधी अशी वेळ आली की ते जायबंदी झाले. तर कधी अशी वेळ आली की ते जायबंदीही झाले. पण
पण अश्रू मात्र मित्रांसारखे मदतीस धावले. अश्रू मात्र मित्रांसारखे मदतीस धावले. अशा प्रकारे कष्टकऱ्यांचे जीवन दुःखाने भरलेले आहे. अशा प्रकारे कष्टकऱ्यांचे जीवन दुःखाने भरलेले आहे. आता त्याच्या खालचा प्रश्न, मला वाटतं हा प्रश्न लिहून झाला असेल तुमचा. आता हा प्रश्न जो आहे तो तुम्ही स्वतः लिहायचा आहे की कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. आता हा जो प्रश्न आहे, कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. आता इथे जे कष्टमय जीवन ते जगलेले आहेत, कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करायचे आहेत. आता तुमचे विचार स्पष्ट करायचे, तुम्हाला काय वाटतं बाबा हे कष्टकऱ्यांचं जीवन कसं आहे? तर कष्टकऱ्यांच्या जीवनाचं वास्तव रेखाटताना कैवल्य नारायण सुर्वे यांनी काय सांगितलेलं आहे, शब्द कसं स्पष्ट केलेलं आहे की पोटाच्या भुकेसाठी 2 घासांसाठी पूर्ण हयात त्यांची खर्ची पडते आणि शेवटी फक्त त्यांना अश्रूचीच साथ लाभलेली असते आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांची जिंदगी बर्बाद होऊन जाते. कारण जेव्हा पाहावं तेव्हा पोटाची त्यांना काळजी असते किंवा पोटाची विवंचना त्यांना असते. आणि दुनियेमधले जी काही अशी गरीब मंडळी आहेत त्यांना त्यांची दुःख त्यांनी ते आपलीशी केलेली आहे. झोतबट्टीसारखं त्यांचं आयुष्य आहे. त्यांचा हात म्हणजे कर्तृत्व आहे. झोतबट्टीमध्ये जिथं हात म्हणजे लोखंड तापवलं जातं आणि तावून सुलाखून बाहेर आल्यानंतर हवा तसा त्याला आपल्याला आकार देता येतो, तसं ते त्यांचं आयुष्य झालेलं आहे की या जगाच्या शाळेमध्ये ते खूप काही शिकलेले आहेत. अनुभवाच्या शाळेमध्ये ते खूप काही शिकलेले आहेत किंवा शिकत आहेत. आणि असे हे कष्टकरी वर्ग जो आहे त्यांचे हातच हे त्यांचे सर्वस्व आहेत. कधी या हातांनी खूप सारं चांगलं काम केलेलं आहे, कधी धीर सोडला नाही, कधी कष्ट उपसलेले आहेत, तर कधी नाकर्तेपणामुळे ते दारिद्र्याकडे घाण सुद्धा पडलेले आहेत. पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी धीर सोडला नाही. दुःख कसं झेलावं, ते सहन कसं करावं हे ते अनुभवाच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. आयुष्यात आलेले जे काही बरे वाईट प्रसंग आहेत ते प्रसंग त्यांनी निभावून नेलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांच्या आयुष्याचा शेवट हा होतो. म्हणजे 2 दिवस सुखाची वाट पाहण्यामध्ये जातात आणि 2 दिवस दुःखात जातात. अशा पद्धतीने जवळपास वरचा जो प्रश्न आहे कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयीच्या तुमच्या भावना आणि कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य, अगदी त्याच्यामध्ये समानता आहे. थोड्याफार फरकाने उत्तर आहे तसंच असणार आहे किंवा सारखंच ते असणार आहे. पण तरी तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तर फार उत्तम. कारण तुम्ही प्रयत्न केला तर तुमचा सराव होऊन जाईल. तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे, तुम्ही ते लिहू शकता.
अशा पद्धतीनं आपली ही 5वी कविता जी आहे नारायण सुर्वे यांची ती संपलेली आहे. त्याचा स्वाध्याय दिला आहे. आशा आहे की तुम्हाला ही समजली असेल. नसेल समजली, काही शंका असतील तर नक्की फीडबॅकमध्ये पाठवा. मी तुमच्या शंकांचं निरसन करेन किंवा पुन्हा परत एकदा तुम्हाला हवं असेल तर मी ते समजावून सांगेन. आणि आता आपण भाग 2 कडे वळलेलो आहोत. तर त्यानंतर आपण व्याकरणाचा थोडासा का होईना आपण भाग अभ्यासणार आहोत. व्याकरणामध्ये आपण अगदी 9वी मध्ये असताना सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत आणि आपण सुरुवातीला पाहणार आहोत शब्दांच्या जाती. ह्या ज्या आहेत या शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्या तुम्हाला मागच्याही वर्षी झालेल्या आहेत. अगदी सेम तुम्हाला आत्ताही असणार आहे. त्यामुळे कळायला तुम्हाला फार अवघड नाही ते, कारण जे झालेलं आहे मागच्या वर्षी तेच तुम्हाला यावर्षी परत होणार आहे. त्यामुळे थोड्याफार फरकाने तुम्हाला ते लक्षात असणार आहे अशी मला खात्री आहे की या 8 जाती नेमकं काय कार्य करतात आणि जी भाषा आपण बोलतो त्या भाषेचे हे जे मूलभूत घटक आहेत हे मूलभूत घटक कोणते, तर या शब्दांच्या 8ही जाती. त्यांची वेगळी वेगळी कार्य आहेत, ती ठरलेली कार्य आहेत. ती केव्हा बदलतात, केव्हा बदलत नाहीत. कशा पद्धतीनं म्हणजे कशात बदल झाला की क्रियापद बदलतं, कर्ता बदलला क्रियापद बदलतं, लिंग वचनानुसार कशा पद्धतीने बदल होत जातो आणि वेगवेगळे विकारी आणि अविकारी असे दोन्हीही प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 गोष्टी येणार आहेत आणि अविकारीमध्ये क्रिया, विशेषण, अव्यय, उभयान्वयी शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असं एकंदरीत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी हा ग्रामरचा पाठ सुरू करणार आहे. तत्पूर्वी निबंधाचे काही विषय तुम्ही हाताळलेले आहेत. नक्कीच आणखी विषय हाताळा, वाचा. तुम्हाला स्वतःला जर एखादी स्टोरी तयार करता आली, कथा तयार करता आली तर ती नक्की तयार करा आणि मला ती पाठवा. तुम्हाला लागेल ती मदत करायला आम्ही नेहमीच तयार आहोत, पण तुमच्याकडूनही तसे प्रयत्न होणं गरजेचं आहे. वेगवेगळे विषय हाताळा निबंधाचे, कथालेखनाचे वेगवेगळे प्रकार, कारण तुमच्याकडे आहे मटेरियल. किंवा स्वतः स्टोरी तयार करायला केली तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही ती तयार करू शकता आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आपलीही टेस्ट होणार आहे. जी काही 30 मार्कांची टेस्ट आहे ती आपलीही टेस्ट होणार आहे. त्या दृष्टीनं मी तशा पद्धतीनं तुमचा अभ्यास करून घेईनच. पण ऑडिओ नीट ऐका. नाहीच काही समजलं तर नक्की फीडबॅक पाठवा. मी तुम्हाला प्रत्येक शंकांचं निरसन करेन. पत्रलेखन जे आहे ते पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं आहे, फॉर्मॅट तुम्हाला मी दिलेला आहे. कसे शब्द त्याच्यामध्ये आले पाहिजे आहेत, निबंध लेखन कसं असलं पाहिजे आहे, निबंध लेखनाची सुरुवात कशी असली पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पुन्हा परत एकदा सांगेन. आणि वेगवेगळे विषय तुम्हाला हाताळता येणं गरजेचं आहे, ते लिहिता येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. नक्कीच तुम्हाला सगळेच पाठ तसे काही अवघड नाही आहेत. नक्कीच तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं समजले असतील. पुन्हा पुन्हा वाचा, परत परत वाचा. तुमच्याकडे टेक्स्टबुक आहेत आणि मग उत्तरं लिहा, कारण या गोष्टीचा सराव तुमचा झाला पाहिजे की तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहिता येणं गरजेचं आहे आणि ते अपेक्षित सुद्धा आहे. प्रस्तावना स्वतः तयार करायला शिका. हे जसं मी तुम्हाला आता प्रस्तावना देते, तुम्ही पाहिलं असेल आत्ताच्याच प्रश्नांमध्ये थोड्याशा फरकानं अगदी जशी हवी होती तशी पहिल्याला आणि दुसऱ्याला अशी मी प्रस्तावना तुम्हाला लिहून दिलेली आहे. तुम्ही जर नीट उत्तर वाचलं तर त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ते वाचल्यानंतर लक्षात येईल. लिहून झाकून ठेवल्यानंतर ते लक्षात येणार नाहीये. परत वही बंद करून ठेवली की ते लक्षात येणार नाही.
फार फरक नाही आहे, अगदी 1-2 ओळींचा शब्द इकडचे तिकडे थोडेसे फिरवले की प्रस्तावना तयार होते. कारण आपल्याला प्रस्तावनेमधला वरचा जो भाग आहे, लेखक परिचयानंतरचा जो भाग आहे, तो आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येऊ शकतो. काय सांगितलेलं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. अशा पद्धतीने प्रश्नोत्तरांचा सुद्धा तुमचा सराव होऊ देत. आणि ग्रामरला तर आपण सुरुवात करणारच आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ग्रामर घेणार आहे. बेसिक तुम्हाला तर सगळं माहितीच आहे, पण पुन्हा परत एकदा मी तुम्हाला ते सांगणार आहे. आणि त्यानंतर अगदी एक एक विकारी आणि अविकारीचे एक एक शब्द घेऊन एक एक त्यांचं काय कार्य आहे आणि त्यांची उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं तुम्हाला स्पष्ट करत करत ती लिहून सुद्धा देणार आहे. त्यामुळे वही आणि पेन नेहमीप्रमाणेच तुम्ही तुमच्या सोबत ठेवायचं आहे. काही शंका असेल तर नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.